नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। मी फोन कट केलाय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे ना। अभिमान रेड हँडेड पकडला गेलाय, त्याला तशी शिक्षा होणारच आहे। तो सरंजामे एक वेळ आपलं बाकी सगळं खोटं ठरवेल, पण हा हुक मी एक्का नाही टाळू शकणार। अगं कोर्टात नेताना अभिमान पोलिसांच्या तावडीतून पळून गेला। कुठे आहे तो अभिमान सरंजामे? अरे विक्रांत तिचा मित्र आहे याचा अर्थ ती कटामध्ये सहभागी होती असं होत नाही। अरे एवढं सगळं होऊनही तू तिचीच बाजू घेतोयस। आदिनाथ आदिनाथ तुम्ही प्लीज शांत व्हा। दिवस रात्र मेहनत करून एखादं काम करतो आणि ते काम डोळ्यासमोर फुकट जातं तेव्हा माणसाला राग येतो। मग तो राग असा व्यक्त करायचा का आदिनाथ? कुणाचा तरी राग तुम्ही कुणावर काढताय? तू माझ्यासमोर प्रियाची बाजू घेणार असशील ना तर अजिबात बोलू नकोस। मैत्री तांधळी झाली ती। त्या विक्रांत भोसलेवर विश्वास ठेवते आंधळा, ज्याने त्या खुन्याला पळून नेण्यात मदत केली। ही तिची चूक नाहीये। उलट तो खुनी सिद्ध व्हायच्या आतच तुम्ही त्याला खुनी म्हणताय, ही तुमची चूक नाहीये का आदिनाथ? म्हणजे काय म्हणायचंय तुला? त्याने खूनच केला नाहीये, मग तो पळाला का? जर पळून जाणं गुन्हेगाराची ओळख असेल तर अभिमानच्या आधी आणखी एक व्यक्ती पळून गेली, जी अजूनही सापडलेली नाहीये। काय म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचंय ते तुम्हाला चांगलंच कळलंय। अगं प्रिया, ए प्रिया, साहेब तेच झालं साहेब जे विक्रांतला हवं होतं, जसं ठरलं होतं तसंच। कोणाला कसलीच खबरबात लागली नाही। आता चौकशा समित्या स्थापा, आयोग स्थापा, CID, डिटेक्टिव्ह काय वाटेल ते मागे लावा, पण अभिमानचा पत्ता, अभिमानला तिथपर्यंत पोहोचवणारा माणूस देखील सांगू शकणार नाही, अशी व्यवस्था करून आलोय। परमेश्वर, परमेश्वर मला त्याला भेटायचंय।
नका साहेब, घाई करू नका. एकदा फक्त एकदा भेटायचं, त्याच्या चेहऱ्यावरलं ते हसू बघायचं मला. बस मी फक्त तेवढं बघून परत येईन. फक्त एकदा भेटायचं त्याला. नका साहेब, नका, घाई करू नका. आता पोलिसांपासून मिनिस्टर पर्यंत सगळ्यांचे डोळे आपल्यावर असणार आहेत. यावेळेला हातून एक चूक झालेली होत्याचं नव्हतं करू शकते. अभिमानकडे तुम्हाला घेऊन जाणार हा परमेश्वरचा शब्द आहे साहेब. फक्त 4 दिवस थांबा. लोकांची स्मरणशक्ती ना फार अधू असते साहेब. आणि हे मीडियावाले, ह्यांना नवीन खाद्य मिळालं की जुन्याला ते पटकन विसरून जातात. फक्त 4 दिवस, मग सावकाशीने जाऊ भेटायला त्याला. ठीक आहे, पण आता लवकरात लवकर अभिमानला निर्दोष सिद्ध करायला हवा. आणि त्यासाठी मला ती पोरगी हवी लवकरात लवकर. जोपर्यंत तिला जेलमध्ये घालत नाही ना, तोपर्यंत माझा आत्मा शांत बसणार नाही. खूप खेळली ती सरंजामीशी, त्याच्या पोराच्या आयुष्याशी. पिंजऱ्यातला वाघ बाहेर आल्यानंतर त्याचं काय होतं हे तिला माहित नाही अजून. साहेब, तिला तर मी फरफटतच घेऊन येईन, पण त्या अगोदर आपल्याला एक दक्षता घ्यावी लागेल. अभिमानला एकाच ठिकाणी कायमचं ठेवण्यात धोका आहे. ठीक आहे, त्याला परदेशी पाठवून देतो. माझ्यासाठी फार कठीण गोष्ट नाहीये ती. यापेक्षा चांगली कल्पना नाही साहेब. नाही, नको नको. हे अख्खं घर मला एकट्याला खायला उठायचं म्हणून लंडनहून त्याला पुन्हा इथे बोलावला मी, आणि आता परत परदेशात पाठवू. नको. माझा पोरगा आणि त्याच्या आयुष्यातलं सुख यांच्या मध्ये अख्खं जग आलं ना तरी मी त्याच्या विरोधात लढत राहीन. पण माझा पोरगा माझ्या डोळ्यासमोर निर्दोष आणि हसत खेळत पाहिजे मला. पण त्याआधी ती सुलेखा हवी आहे मला. सुलेखा. होईल, सगळं हळूहळू तुमच्या मनासारखंच होईल साहेब. ठीक आहे. विक्रांत कुठे आहे? आज ते पोरगं नसतं तर माझ्या पोराला आयुष्यभर गजाड पाहावं लागलं असतं मला. पोरानं जीवावर उदार होऊन मोठ्या धाडसानं आपल्या अभिमानला बाहेर काढलं आणि स्वतःची नोकरी गमावून बसला. सस्पेंड केलंय त्याला. आता नको नको त्या चौकशा समित्या मागे लागतील पोरा. एक माणूस त्याच्या विरोधात तोंड वर करून बोलू शकणार नाही. त्याला सांग, तू नोकरीची चिंता तर सोडच, त्याच पोलीस स्टेशन मध्ये त्याच सन्मानानं त्याच खुर्चीवर आणून नाही बसवलं ना तर नावाचा सरंजामी नाही मी. सांग त्याला. तुम्ही फक्त अभिमानकडे लक्ष द्या, पुढचं सगळं मी बघतो. कळलं? हॅलो. बरं का बाहुली, मी लहान असताना माझे बाबा रात्री झोपताना माझ्यावर ओरडले की दुसऱ्या दिवशी सकाळी खूप लाड करायचे माझे. अख्खा दुसरा दिवस सगळं माझ्या मनासारखं घडायचं. आज मी तेच ठरवलंय. आज बाहुलीच्या मनात जे असेल तसंच होईल. मला माहितीये तुम्हाला आईबाबांनी सांगून पाठवलंय. नाही, त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाही. उलट मलाच तुला काही सांगायचं होतं काल, पण ते तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस, म्हणून म्हटलं आज बोलावं. विक्रांत, या विषयापलीकडे या घरात मला सांगण्यासारखं कुणाकडे काही उरलेलं नाही. तो असं का वागला हे मी जर असं म्हटलं की मला विक्रांतच्या धाडसाचं कौतुक वाटतं आहे तर तो असंच काहीतरी वागेल याची मला खात्री होती
असं मी म्हटलं तर? आजोबा, मी विक्रांतला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच ओळखलं होतं. तो आपल्या मित्रासाठी काहीही करू शकेल. मला माहिती आहे माझं मन राखण्यासाठी तुम्ही बोलताय. आणि आधी दादा जे काही बोलला ते मी नाही विसरू शकत. मला तर त्याच्या समोर सुद्धा जायची इच्छा नाहीये. या घरातलं वातावरण खूपच तापलेलं दिसतंय. बाहुली बी, तुला एक सुचवू का? काही दिवस माझ्या बरोबर तू वाड्यावर चल. एव्हाना डागडुजी झाली असेल वाड्याची. राहा तिथे काही दिवस, बरं वाटेल तुला. नको आजोबा. माईकडे जातेस? तिथल्या वातावरणात सगळ्या चिंता, सगळी टेन्शन्स विसरून जाशील. आणि आता श्रावणही सुरू होतोय. खूप मज्जा येईल तुला. जातेस? मजा आहे बुवा एका मुलीची. आता कसं वाटतंय साहेब? पोळं फुटलेल्या मधमाशांच्या तावडीतून सुटलेल्या प्राण्यासारखं वाटतंय. सुखाने जगू देत नाही ही मीडियावाली. या सगळ्या मीडियावाल्यांची पोळी जाळली पाहिजे त्यांच्या पेपरांसकट एकदा. म्हणूनच तुम्हाला म्हटलं चला बाहेर जाऊया, आपल्या फार्म हाऊसवर जाऊ, जरा बरं वाटेल. सतत मुलाखती, सतत प्रश्न, नको नको ते विचारणं, जरा विचार करू देत नाही साहेब. ते जाऊ दे. अभिमान कसा आहे? त्याला म्हटलं तू फक्त सांग तुला काय हवंय ते, अगदी राजासारखा राहा, सगळं आणून देतो. हे बघ, पूजेची निमंत्रण पोचायच्या आधी समोरच्यांचे फोन यायला लागलेत. त्याला म्हटलं होतं की अभिमानला सोडायचं काय, करता येतंय का बघ, तर म्हणाला चिंतन शिबिराला निघालोय. काल त्याला म्हणलं चिंतन शिबिर संपलं असेल तर संन्यासाला जायची तयारी कर, हिमालयाची तिकीट काढली. हां, हॅलो साहेब, कसे आहात? हो, जरा मीटिंग मध्ये आहे, एक 10 मिनिटात करतो फोन. हो. काल पंढरीनाथ वकिलाचा फोन आला होता. मला म्हणाला भारताच्या बाहेर होतो म्हणून तुम्हाला मदत करता आली नाही. ठीक आहे. त्याला एक निरोप सांग, म्हणावं तुझ्या संशयास्पद मृत्यूची केस तू स्वतः लढू शकणार नाहीस, त्यामुळे दुसरा वकील आतापासूनच शोधायला लाग म्हणावं. म्हणजे साहेब तुम्ही सगळ्यांचंच? काय परमेश्वर, मी राजकारण केलं, इमारती बांधल्या, पण आता लोकांच्या कुंडल्या बनवायला घेतल्यात मी. काही कठीण नसतं रे. मला बघ कसं सगळं स्पष्ट दिसतंय. त्या धुरंधर मंत्र्याच्या नशिबामध्ये प्राणघातक हल्ला आहे. त्या नगरसेवकाची मृत्यूची दांडी अपघाती मृत्यूने. सगळं स्पष्ट दिसतंय मला. पण साहेब हे सगळं खरं ठरलं नाही तर? तेच तर खरं ठरवायचं आहे. काय भविष्य सांगणारा कधीही मोठा नसतो, ज्याचं भविष्य खरं ठरतं तो मोठा बाबा ठरतो. आणि मी ठरवलंय मोठा बाबा व्हायचं. मग भविष्य खरं करायला नको? काल रात्रभर जागून बनवल्यात काही लोकांच्या कुंडल्या. जा जाऊन सांग सगळ्यांना, हे वाढून ठेवलं त्यांच्या नशिबात, काय करायचं ते करा. पण साहेब कुणी पोलिसात गेला तर? आता आपला विक्रांत सुद्धा. काय संबंध?
एखाद्याच्या नशिबात चालता चालता असा टाप असेल अपघात, आपला काय दोष? ग्रहांचा दोष आहे तो. मानला तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. अजून बरंच बाकी आहे रे. अजून मला त्या सुलेखाच्या कुंडलीतले ग्रह दिसत नाहीयेत. तिला तर मी खग्रासच लावणार आहे ग्रहण, 12 महिने चालणार. दिसली नाही पाहिजे अशी, झाकळून गेली पाहिजे सगळी. आणि त्या चंदूच्या पत्रिकेत काय? कोणास ठाऊक का, पण मला त्याच्या कुंडलीत अजून काहीच दिसत नाही. आणि त्या बिचाऱ्याच्या कुंडलीमध्ये अपघाती मृत्यू वगैरे नको वाटतं रे. शेवटी आपल्याबरोबर खूप काम केलं त्याने. कधीतरी मी स्वतःच राहू किंवा केतू होऊन जातो ना त्याच्या राशीला. I heard about the incident. I was shocked. मी अजूनही त्यातून बाहेर येऊ शकलेलो नाहीये. कालपासून फक्त चिडचिड होते माझी. I just couldn't control my temper also. Relax. तेच तर करण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही जमत आहे ना. स्वप्नील, अरे त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी केलं ना, बाय हुक ऑर क्रुक. Adi, you have to come out of it. See, तू पुढे गेलं पाहिजे, काहीतरी ठरवायला पाहिजे. बाबांचा एक मित्र आहे, ACP आहे. त्यांच्याशी बोलून बघणार आहे मी. बघूया काही होतं का. मी असा शांत बसणार नाहीये. आय एम सॉरी, मी तुला थोडं डायव्हर्ट करतोय, पण मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. काय झालं? एकत्र काम करायचं म्हणून आपण बिझनेस सुरू केला. अनफॉर्च्युनेटली सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम्सने आपली पाठ नाही सोडली. पहिल्यांदी तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स होते, मग माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले. तेव्हा आपण नवे होतो आधी. पण आय थिंक दिस इज द टाइम वी शुड गिअर अप. आणि तसं होत नाहीये. आज आपण लॉस मध्ये नाही होत आधी, पण जर असंच चालू राहिलं तर थोड्याच दिवसात तशी वेळ येईल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप महत्वाच्या. आधी गेले काही दिवस मी तुझ्याकडे एक CD मागतोय. वॉर्डन अँड कंपनीचं बिझनेस प्रपोजल असलेली CD. मी घरी सुद्धा येऊन गेलो. शुभ्रा म्हणाली की तू मीटिंगला गेलास. आधी आय नो कायद्याच्या गोष्टी आहेत, वेळ लागतो, पण आहे माझ्याकडे आहे कुठेतरी. आधी कम ऑन, कुठेतरी आहे म्हणजे काय? वन ऑफ द बिगेस्ट बिझनेस मेकर्स इन द BPO इंडस्ट्री आधी, आणि त्यांच्या बिझनेस प्रपोजलची CD कुठेतरी आहे. लोक आधी, बिझनेस फक्त तुझा किंवा फक्त माझा नाहीये, आपला आहे. आणि त्याबद्दल जे काही वाटायचं ते फक्त मलाच वाटतंय असं आता दिसतंय. आधी
आपण बिझनेस आणि मैत्री वेगळं ठेवायला पाहिजे. असं का म्हणतोयस तू? सी आधी, मला फक्त तुला जागा करायचं होतं. आधी आय नो प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात, पण कामाकडे दुर्लक्ष करून नाही ना चालणार आधी. आणि प्रॉब्लेम्स फक्त तुझे नाही आहेत. इवन आय एम वन ऑफ द फॅमिली मेंबर्स. सगळे आहेत तुझ्या बरोबर आधी. असं तुला वाटतंय? कधी कधी मला वाटतं माझ्या घरातले सगळेच माझ्या बरोबर नाहीये. म्हणजे जाऊ दे, काय नाही. चल निघूया आपण, उशीर झाला. आज पुन्हा नवीन वाद होतील. आज का उशीर झाला? नवीन भांडणं. जाऊ दे, निघूया आपण.